आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई अंबाबाई, आज तुझ्या समोर गारहाण आहे. सगळं काही सांभाळून घेण्याचं बळ दे. काही झालं तरी सुंदरनं आज अश्विन बद्दल सगळं खरं खरं सांगायचंय. तो खरा कसा आहे हे पटवून देण्याची ताकद दे. तू आजपर्यंत माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिलीस. मला खात्री आहे सुंदरना अश्विन बद्दलचं सगळं सत्य सांगण्यासाठी तू मला ताकद आणि बळ देशील नाही? लक्षात ठेव, तू खंबीर राहिलीस तरच तुझा संसार टिकेल. तेव्हा आता खचू नगस, लढायला तयार हो. सदानंदाचं आई अंबाबाईचं ज्यांचा गोंधळ पूजा आहेत त्या सौभाग्यवती आहेत तरी कुठे? आपल्याला पूजेला उशीर होतोय, गोंधळ सुरू करायचा आहे. वय वय ताई, अक्षरा कुठे आहे? आले आले. या आमच्या सुनबाई. वसुंधरा मॅडम, तुमची सून अगदी रूपवान आहे, अगदी नक्षत्रवाणी आहे. प्रसन्न चेहऱ्याचे, भक्ताशनी आदिमाय शक्ती आई अंबाबाईचं रूप आहे असं साक्षात वाटलं. जणू लक्ष्मीच अवतरली आहे तुमच्या घरात. चला या, बसा पूजेला. बस. चला, दोघांनीही नमस्कार करा. आता पूजेला सुरुवात करायची. नवरदेव, चला दिवटी पेटून घ्या बरं. चला या बरं सवसनींनी. वय. चला नवरदेव, तुम्ही ड्युटीला तेल घालायचंय आणि त्यांच्या सौभाग्यवती तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचंय. आज आपण तुमच्या सुखी संसारासाठी कुळस्वामिनी अंबाबाईचा आणि मार्तंड मल्हाराचा गोंधळ घालणार आहोत. आई अंबाबाईचं सदानंदाचं अग गोंधळ मांडीला अंबाबाई, गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला गाई, गोंधळाला यावे. गोंधळ मांडीला अंबाबाई, गोंधळाला यावं. अग गोंधळ मांडीला गाई, गोंधळाला यावे.
गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावे मांडीला अंबाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला यावं या बाऊऱ्या गावची रेणुका देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला यावं गोंधळ मांडीला रे देवा गोंधळाला यावं कोल्हापूरचा ज्योतिबा राया गोंधळाला यावं गोंधळ मांडीला रे देवा गोंधळाला यावं शिंगणापूरच्या महादेवा गोंधळाला यावं गोंधळ मांडीला रे देवा गोंधळाला यावं आई राजा राजा उधा बोला राजा राजा उधा बोला आई राजा उधे उधे ग आई राजा उधे उधे आई राजा उधे उधे ग आई राजा उधे उधे आई राजा उधे उधे ग आई राजा उधे उधे आई राजा उधे उधे ग आई राजा उधे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया अर्पुनिया सुमना शिवगौरीच्या गणा तोडून या बाहुबंधना श्री गणेशा तुला वंदना अंबाबाई तुला वंदना अंबाबाई तुला वंदना वंदना श्री गणेशा तुला वंदना अक्षरा मला ना शरूच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान कायम बघायचा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुला वंदना वंदना अंबाबाई तुला वंदना श्री गणेशा तुला वंदना श्री गणेशा तुला वंदना अंबाबाई तुला वंदना श्री गणेशा तुला वंदना वंदना अंबाबाई तुला वंदना दुसरे नमना शंकराला दुसरे नमन शंकराला शंकराच्या पार्वतीला पार्वतीला शंकराच्या पार्वतीला दुसरे नमना शंकराला दुसरे नमना शंकराला शंकराच्या पार्वतीला शंकराच्या पार्वतीला शंकराच्या पार्वतीला दुर्वा फुल वाहिले तुला दुर्वा फुल वाहिले तुला श्री गणेश तुला वंदना वंदना अंबाबाई तुला वंदना अंबाबाई तुला वंदना वंदना श्री गणेश तुला वंदना अंबाबाई तुला वंदना बोल गणपती गजानन महाराज की जय. नवदाम्पत्य आणि घरातील पुरुष मंडळी आपल्याला आता कुळस्वामिनी आदिमाय शक्ती आई अंबाबाईची काकडे आणि कुळस्वामी खंडेरायाच्या दिवट्याकडून नाचवायचे. या या काकड पाजला आंबे तुझा गोंधळ मांडेला हे काकड पाजला आई तुझा गोंधळ मांडीला आई काकड पाजला देवी तुझा गोंधळ मांडेला वावर काकड पाजला
अंबे तुझा गोंधळ मांडीला आणि काकड पाजला कोल्हापुरात काकड पाजला कोल्हापुरात काकड पाजला कोल्हापुरात काकड पाजला कोल्हापुरात अंबाबाईच्या दला कोल्हापुरात अंबाबाईच्या देवळात अंबाबाईच्या देवळात तो म्हणजे तिची बहीण. काही करून तिच्या बहिणीला त्रास द्यावाच लागेल, तोही आताच. हे US रिटर्न उगा स्वतःचं डोसकं चालवू नकोस. गावभर बोंबलत ठोकतो भाषण, निवागाला म्हण घालतो वेसन. आता रोखायचं अक्षराला नाही, आता रोखायचं सुंदरला. आता मी सांगते ना, फक्त तेवढंच कर. अंबाबाईचा घट माझ्या भरलाया, या अंबाबाईचा घट माझ्या भरलाया ग भरलाया. अन सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया भवानी आई, सोन्याच्या पावलान आलिया. या अंबाबाईचा घट माझ्या भरलाया, भवानी आईचा घट माझ्या भरलाया ग भरलाया. सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया भवानी आई, सोन्याच्या पावलान आलिया. मिठा पिठानं आईच्या पडल्या भरूया, पंचतत्वाचा आईचा बाण पाजळूया, पंचतत्वाचा आईचा मान पान करूया, पंचतत्वाचा आईचा मान पान करूया. पिठा पिठानं आईच्या पडल्या भरूया, पंचतत्वाचा आईचा बाण पाजळूया, पंचतत्वाचा आईचा मान पान करूया, पंचतत्वाचा आईचा मान पान करूया. या दिवटीवर तेल कसं मला सुंदरना काहीतरी सांगायचंय हे आता अश्विनने ऐकलंय. तो आता चिडला असणार. त्यांनी शरूला काही केलं तर नाही नाही, मला त्याच्या मागे जावंच लागेल. शरूला काही होता कामा नये. अहो मी आलेच. काय झालं? आहेराचं बघून येते. हा हा, ठीक आहे ठीक आहे. सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया भवानी आई, सोन्याच्या पावलान आलिया. या अंबाबाईचा घट माझ्या भरलाया, भवानी आईचा घट माझ्या भरलाया ग भरलाया. सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया भवानी. शरू, शरू, आई अंबाबाई, माझ्या शरूला सुखरूप ठेव. तिला काही होऊ देऊ नकोस. पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया आलिया, सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई, सोन्याच्या पावलान आलिया भवानी आई, सोन्याच्या पावलान आलिया. अंबाबाईचा घट माझ्या भरलाया, अंबाबाईचा घट माझ्या
भरलाया ग भरलाया सोन्याच्या पावलान आलिया आलिया सोन्याच्या पावलान आलिया आलिया सोन्याच्या पावलान आलिया सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई सोन्याच्या पावलान आलिया भवानी आय सोन्याच्या पावलान आलिया मिठा पिठानं आईच्या पडल्या भरूया पंचतत्वाचा आईचा बाण पाजळूया पंचतत्वाचा आईचा बाण पान करूया कुठं गेली ही अक्षरा लय वेळ झाला मिठा पिठानं आईच्या पडल्या भरूया पंचतत्वाचा आईचा बाण पाजळूया पंचतत्वाचा आईचा बाण पान करूया पंचतत्वाचा आईचा बाण पान करूया ए बारक्या ड्युटीवर तेल कसं जळतं ए बारक्या या ड्युटीवर तेल कसं जळतं या अरे अक्षरा गेली आहे ती अजून आली नाही अरे अक्षरा गेली आहे ना ती अजून आली नाही बघ जरा कुठे गेली आहे आलिया सोन्याच्या पावलान आलिया आलिया सोन्याच्या पावलान आलिया आलिया सोन्याच्या पावलान आलिया अंबाबाई सोन्याच्या पावलान आलिया भवानी आय सोन्याच्या पावलान आलिया आई तुझ्या घटाला ग सुंदर अरे त्या अक्षरानं तुला बोलवलंय मागच्या अंगणात मागच्या अंगणात वय कशाला अरे मला काय माहित नाही जरा अस्वस्थ पण वाटली तू जरा जाऊन बघतो का जा ना हा होय होय सुंदर अरे तू कुठे चाललाय अगं काय नाही मी आलोच जरा अरे पण नाही नाही आलोच बरं ये पटकन हा अक्षरा तू जितकं माझ्या वाटेत अडसर आणशील ना तितकाच त्रास मी तुझ्या लाडक्या शरूला देईल 100 राक्षसांचा पुनर्जन्म म्हणजे हा अश्विन आहे अश्विन ताई ताई हे बघ अश्विनने माझ्यासाठी नवीन नेकलेस घेतलंय सरप्राईज गिफ्ट छान आहे ना कसं आहे छान आहे अक्षरा बरोबर फसलीस ना माझ्या जाळ्यात आता बघच या हारासोबत तुझी हार कशी होती ती अक्षरा 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 कुठं गेली ही मामा तर म्हणला इथंच आहे अक्षरा मामी तू इकडे काय करते आहेस आना अक्षरा अक्षरा हा वय तिनंच मला इथे बोलवलं आहे हा हाय ती वाड्याबाहेर आहे अक्षरा अनु वाड्या बाहेर सुंदर मला सांग आपलं अश्विन खरंच असं आहे का रे नाही म्हणजे आता अक्षरा अश्विनला बोलताना मी ऐकलं ना म्हणून काय बोलत होती मला जरा चित्रच वाटलं अक्षरा अश्विनला म्हणत होती की तो शरूसाठी योग्य नाही तो तिला फसवतोय अक्षरा असं म्हणली
होय, अक्षर असं काही म्हणेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला नाही वाटत आपला अश्विन असा असेल म्हणून. तिचा किती जीव आहे बायकोवर, किती जपतोय तो तिला. समजासनी दिसतंय ना व. होय, समद बरोबर आहे बघ तुझं. तिथं बाबा खऱ्याची दुनियाच नाही. शर्वरीला बोलता येत नाही तरी समध्यांचा विरोध पत्करून अश्विननं शरूशी लग्न केलं ना व. हे दिसत नाही का रे अक्षराला? का बोलली असेल की असं? मामी, अश्विनचा शर्वरीवर किती जीव आहे ना हे मला बी माहिती आहे बघ. त्यानं शर्वरीसाठी जे काय केलंय ना त्याचं मोजमाप बी होऊ शकत नाही. तुला पटतंय ना व? आपला अश्विन असं नाही म्हणून. मग तू अक्षराला समजाव, तिला पटवून दे. नाही तर बाजारात मिळेल ना बोकड म्हणून जत्रेला आणलं माकड अशी गत व्हायला नको. पर ती आता अश्विनवर पण असाच डाव धरून राहिली तर एक एक करून समध्यांचा वचपा काढील रे ती. ताईंनी हे घर किती मायेने जोडून ठेवलंय, त्याला आता कुणाची दृष्ट लागायला नको एवढीच भीती वाटते बघ. शेवटी काय, मला घराची काळजी आहे ना व. अक्षरा अशी का वागती आहे यावर मी तिच्या संग बोललो होतो, तरी बी अजून तिची अश्विनवर शंका बसू शकत नाही. खोलीत गेलो की आधी हिला जाब विचारणारच. ठिणगी अगदी योग्य जागी योग्य वेळी टाकली आहे मी. सुंदर आणि अक्षरा असंच इथे उभं राहणार असतील तर आपण बी रातभर गप्पा मारूया का इकडच? हो चालेल चालेल. चालेल. आत्या, अगं चेहरा बघ त्याचा कसा आतुरलाय. बारक्या, तू इथपासूनच पिडायला सुरुवात केलीस का? त्यांना खोलीत तर जाऊ दे. नाही नाही, असं कसं जाऊ दे? शर्वरी, आता तू बी. हो मग, जीजूंनी ताईला रूम पर्यंत इथून उचलून घेऊन जायचंय. काय शरू? बच्चे उचला. चालतंय की. जीजू, हाऊ रोमॅन्टिक. काढू नको, नीट पकड. ए बारक्या, तू आता अधिक पिडू नको त्यासनी. चल. काय मामी, ऑल सेट ना? मग काय, आता फक्त मज्जा बघायची. या या, आम्ही का नाही बेड सजवलाय मस्त. तुम्ही यायचं. कसं वाटलं डेकोरेशन? काय सुंदर. अक्षराला अजिबात उतरवायचं नाही खाली. जीजू, तुम्हाला आम्ही आज सोडू, पण त्याआधी तुम्हाला ताईसाठी एक रोमॅन्टिक गाणं म्हणायचंय. गाण्याचं काय मधीच? हे भावा, अरे घाबरतो का काय? असं एकदम खतरनाक गाणं झालं पाहिजे बघ. नाही जमणार मला. म्हणजे म्या गायलो ना तर गल्लीतली कुत्री बी क्या गट्टील बघ, असं म्हणतोय म्या. ते सगळं असू द्या, पण गाणं म्हणल्याशिवाय तुम्ही आताही येऊ शकत नाही आणि ताईला खाली उतरवू शकत नाही. मग बघा आता काय करायचं ते. एखादा छानसा उखाणा घे. अरे गाणं नाही तर उखाणा झालाच पाहिजे बाब. काय गौरवशी आहे ना? हा काय? अरे देवा. अगं आत्या,
उखाणं नको, ते लग्नात लय झालेत. अरे तरी बी घेऊ दे की. हा घे सुंदर बाबा उखाणा घे चांगला. हा ऐका, भाजीत भाजी. कर आपली तुझी भाजी. अरे 70 वेळा एकच उखाणा घेतोय, दुसरं काहीतरी बोल. बर. समुद्राचं पाणी, पाण्यात बोट, पाण्यात बोट, समुद्राचं पाणी, आभाळाची माया आणि अक्षराची माझ्यावर छाया. हा काय बी काय. ओ उगीच कशालाही काही जोडताय. छान काहीतरी रोमॅन्टिक उखाणा घ्या. ह्यात बी रोमॅन्टिक असते होय. हो अरे असतंय भावा. हे का नाही असं डाळ भात खाल्ल्यासारखं वाटतंय बघ. तांबडा पांढरा होऊ दे, तांबडा पांढरा. ऐक, आला आला वागोबा खातोय का? अक्षराचं नाव घ्यायला भीतोय का? अय सुंदर, भीत नाही मग अंग कशाला थरथर कापायला लागलंय. हे आत्या, अगं बस की आता. नको रे बाबा, दुसरा घे की, छान घे. अगं हातात गोळे आलेत. ए ग बस, येऊ दे. वहिनी मालिश करतील नंतर. बारक्या बास झालं ना आता, किती छळाल त्यांना. ओ वहिनी तुम्ही थांबा हो. भावा असा मसालेदार एकदम 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 मसालेदार उखाणा घे. हा मसालेदार पाहिजे ना हो. ह्यो शेवटचा आता. मसालेदार भाजी आणि नरम नरम पाव. अक्षर आहे जगात भारी, पर खाते लय भाव. ओ नाही हो जीजू, काहीतरी वेगळं घ्या. अरे बास करा की, कशाला त्रास देते त्याला. जाऊ दे की आत. हो नाही जाऊ दे, काय असं काय नाही. हो ना, काही मजाच आली नाही. बरं चला पोरांनो. हा थांबा आता, सोडा यांना आत. चला चला या 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 या. आराम करा. हा शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम. अश्विन भावा, गुड नाईट. गुड नाईट मामी. टेक केअर. हा हा, टेक केअर टेक केअर. चला आता. चला चला. नाही थांबतो चला ना चला. थोडा वेळ. नाही नाही, चला चला. थोडा वेळ. चला आता नंतर बोलूया आपण. चला, थोडं चला. महत्वाचं. अरे नाही, ऐक नाही, की चला, सुंदर. चला. चला. बाय ताई. अरे चल चल. बाय. टाटा टाटा. चला. अक्षरा, बस. प्लॅन सक्सेसफुल. हे तुमच्यासाठी खास घ्या आणि शांत बसा. आम्हाला आता झोपू द्या. हा झोप आली भिवाय तुला इतक्यात.
होय चोपायचं आहे आमासनी. जावा आता. जीजू दार उघडता का जरा. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. उगा तिथं नुसतं बसून नाटकं करायची काय बी गरज नाही. झोप आणि मला बी शांतपणे झोपू दे. चला बॉम्ब फुटला एकदाचा. अक्षरा आता या घरात एकटी पडली आहेस तू. आता बघच तुला कसं धुनं पिळल्यासारखं पिळून काढते. तू माझ्या संग लगीन केलंस ना ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या बहिणीला आधार मिळावा म्हणून. तू फसवलंयस मला अक्षरा. माझ्या भाबड्या प्रेमाला फसवलं आहेस. माझ्या प्रेमाचा फायदा घेतलायस बघ तू. नातं फक्त जगाला दाखवण्यापुरतं, त्याला नातं कसं म्हणावं मग. मनच जर एकमेकांशी जुळलं नाही तर माहित होतं एकमेकांना की आपण कसे आहोत, काय आहोत एकमेकांसाठी, तरीही विश्वास बसू नये. काही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही ठेवली तर कसं सांगू मी तुम्हाला सगळं. ताई कशी झाली फर्स्ट नाईट. शरू काही काय प्रश्न विचारतेस ग. का का नको विचारू. जिजूंनी झोपू दिलं नाहीये का. ए चावट. ताई बापरे तुझे डोळे सांगतायत ग. तू झोपली नाहीयेस रात्रभर. शरू मार खाशील आता. काय ग शर्वरी, का छळतीये सुगतीला. हा बघ कशी कावरी बावरी झाली आहे ती. आणि एक लक्षात ठेव, जशी ती मोठी बहीण आहे ना व तशी मोठी जाऊ बी आहे तुझी. तेव्हा जावेचा आदर करत जा. अशी कशी ती मोठी जाऊ. या घरात मी आधी आली आहे म्हणजे तो मान माझा आहे, मोठ्या जावेचा. त्यामुळे मी जे काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरं मला द्यायची धाकट्या जावेने. अगं असा हट्ट करू नकोस. अगं नवरा बायकोच्या काही खाजगी गोष्टी असतात त्या असं सांगायच्या नसतात कुणाला. मग तू स्वतःला मोठी जाऊ म्हण किंवा धाकटी बहीण म्हण. आत्या काय पलटताय हो. काल तर तुम्ही सगळ्यांच्या पुढे होता, पापड वगैरे सगळी जय्यत तयारी करायला, आणि आता मला म्हणताय चेष्टा करू नको. अगं कालची चेष्टा खालच्या पुरती, आज नाही बोलायचं त्याच्याबद्दल. आत्या आईंसाठी कारल्याचं ज्यूस बनवलंय, त्यांना नेऊन देते. ए ते राहू दे, ते राहू दे. आधी सुंदरकडे जा चहा घेऊन. अगं सुंदरला चहा नेऊन दे की. नवी नवरी हायस, नवऱ्याच्या आवडी निवडी जप आता.
आणि ते कारल्याचं ज्यूस आहे ना ते मी देते वहिनीला. तू जा सुंदरला दे जा. अहो आत्या पण अगं जा म्हणलं ना वा. जाते. जा हा. साखर टाकली आहे ना भरपूर. आलेच. सावकाश होऊ दे. मी जाऊन येते. अक्षरा अश्विनला म्हणत होती की तो शरूसाठी योग्य नाही, तो तिला फसवतोय. हे आपण लगीन म्हणून जे काय केलंय ना ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. या खोलीमध्ये आपण एकमेकांसाठी अनोळखीच असणार. अक्षरानं शर्वरी पायी माझ्याशी लगीन केलं म्हणजे माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही. असं का वागलीस अक्षरा? का खेळ खेळलास माझ्या आयुष्याशी? हॅलो डार्लिंग, गुड मॉर्निंग. काय मग कशी झाली फर्स्ट नाईट? मजा केलीस ना? हा ग्रेट. फायनली तुझ्या मनासारखं झालं तर. जिच्यावर मनापासून प्रेम केलंस, जिच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहिलीस, तिच्यासोबत लग्न झालं तर अखेर तुझं स्वप्न पूर्ण झालं. अरे तुझा सुखी संसार सुरूही झाला. ब्रो, यू आर सो लकी. हा अरे लकी म्हणजे काय, एकदम टकाटक भावा. लय भारी वाटतंय बघ. तुला सांगू काय, या जगात सध्या समद्यात भाग्य मीच आहे बघ. समद माझ्या मनासारखं झालं. अक्षरा माझ्या आयुष्यात येणं म्हणजे मला स्वर्ग मिळासारखं झालंय बघ. ही बघ आलीच आमची बायको. ये 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 बस की. अगं बस. अगं अक्षरा, या अश्विन काय म्हणतोय बघ. आयो छान लायस वय. या अश्विन काय म्हणतोय बघ, मी आलंय भाग्यवान आहे म्हण, मला माझं प्रेम मिळालं. मग मी आधी त्याला सांगितलं की माझी मागच्या जन्माची पुण्याई आहे म्हणून तू मला मिळालीस बघ. आहे का नाही? जगासमोर आपलं नातं फक्त दाखवायला आहे. आणि हो, तसंच सुरू आहे. काय सकाळ एकदम फ्रेश का जीजू? हा, ताईच्या हातचा चहा पिऊन एकदम तरतरीत. अगं अजून घेतला नाही आहे, हे बघ आता घेतोय. अहो काय करताय? असा एकट्याने चहा प्यायचा नसतो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा बायकोने एका बशीतून चहा प्यायचा असतो. ए शर्वरी, तुझं काय बी असते? असलं काय बी नसते. ओ अश्विन, सांग जीजूंना असं असतं ना. अरे ब्रो हो, शरू जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. अहो काय लाजताय काय? तुमची लग्नाची बायको आहे ती. प्या बिंदास. तू बी काय ऐकणार नाहीस ना? ठीक आहे, तू म्हणशील तसं. हा अरे त्या इकडे भाजलं का? ठीक आहात ना तुम्ही? भाजलं अगं अगं काय नाही, एवढं काय नाही, किरकोळ आहे. मी आलोच. आलोच. ब्रो सांभाळ. हा अगं नुसतं बघत का बसलीये? जा त्यांना मदत कर.
मला विचारत जा जरा, मला एक्सपिरियन्स आहे तुझ्यापेक्षा जास्त. जा. जाऊ की नको यांना मदत करायला?